नमस्कार, मी सारिका. एस9च्या बातमीपत्रात आपले स्वागत. एक नजराच्या ठळक घडामोडींवर. विक्रोळी कन्नमवार नगरमधील उद्यानाची दुरावस्था, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष. आदर्श प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांनी केला मैदानी खेळ खेळण्याचा व संवर्धनाचा संकल्प. ठाण्यातील राजकीय गुंडागिरीच्या विरोधात जाग ठाण्याच्या वतीने संकल्प यात्रा संपन्न. गेल्या आठवड्यात ठाणेकरांनी विश्वासाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी ठाण्याच्या पालिका मुख्यालयात तुडुगूस घातला, त्यामुळे ठाणेकरांची पुरती नाचक्की झाली. काही दशकांपूर्वी ठाण्यात झालेल्या राजकीय हत्यांनी अवघा महाराष्ट्र हादरला. सुसंस्कृत ठाणेकरांची मान शर्मेने खालीही गेली. तर आता खुद्द उपमहापौरांवरती पोलिसांसमवेत हल्लाही करण्यात आला. काही दशकांपूर्वी झुकलेली ठाणेकरांची मान ही आजही तशीच शर्मेने झुकलेली असून राडेबाजांचे ठाणे ही ठाण्याची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे. याची प्रचंड चीड ही सुसंस्कृत ठाणेकरांच्या काळजात आहे. या गुंडगिरीच्या राजकारणाचा जागच्या वतीने निषेध करत संकल्प यात्रा काल काढण्यात आली. ठाण्यातील अरुणकुमार वैद्य यांच्या पुतळ्यापासून या यात्रेचा शुभारंभ झाला. ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक दाऊद तळवी, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वंदना शिंदे, घोडबंदर डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर काळे, ॲडव्होकेट गीता यांसह इतर ज्येष्ठ नागरिक व महिला या संकल्प यात्रेत सहभागी झाल्या होत्या. यापुढे गुंडागिरीचे राजकारण हे सुजाण नागरिक सहन करणार नसून असे करणाऱ्यांना आम्ही थारा देणार नाही. हा संकल्प येत्या वर्षात करण्याकरिता ठाणेकर नागरिकांच्या जाग संघटनेने पुढाकार घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या स्थायी आपल्या सभापती पदाची जी परिवहन समितीच्या सभापतीची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीच्या वेळेला जो गैरप्रकार घडला, त्या गैरप्रकाराने अनेक ठाणेकर अस्वस्थ आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळेला अशाच प्रकारचे गैरप्रकार अधिक मोठ्या प्रमाणात होईल अशी धास्ती ठाणेकर नागरिकांना वाटत आहे. तेव्हा केवळ अशी धास्ती वाटून चालणार नाही, हे मानून जाग या संघटनेच्या वतीने ठाण्यातील सर्व जागरूक आणि संवेदनशील नागरिकांनी पुढाकार घेऊन ही रॅली काढायचं आज ठरवलेलं आहे. आणि आम्ही आज नवीन वर्षी संकल्प करणार आहोत की 2013 पर्यंत राडेबाज टीएमसीचं शहर म्हणून ठाण्याला ओळखलं जायचं. यापुढे अशा प्रकारचं शहर ही बदनामी आम्ही सहन करणार नाही आणि ठाण्यातल्या नगरसेवकांना आणि सर्व लोकप्रतिनिधींना लोकशाही मार्गाने त्यांनी त्यांचा कारभार करावा अशा प्रकारचा वचक आम्ही या संकल्प यात्रेच्या निमित्ताने बसवू मागतो. खरं तर पोलीस प्रशासनाबरोबरपेक्षाही महापालिकेचं प्रशासन जे आहे ते या बाबतीत अधिक जबाबदार आहे. महापालिकेच्या प्रशासनाने योग्य रीतीने तक्रार दाखल करायला हवी होती. अननोन लोकांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. जेव्हा पेपरमध्ये आणि प्रेसमध्ये सगळ्यांचे फोटो आलेले आहेत, स्वतः ज्यांना मारहाण झाली ते उपमहापौर सांगतायत की मला मारहाण झालीच नाहीये. तेव्हा इथल्या प्रशासन, लोकप्रतिनिधी, पोलीस यंत्रणा आणि या राजकारण्यांची सगळ्यांची मिलीभगत त्याच्यामध्ये दिसते आहे. म्हणजे जणू काही कार्यकर्ते त्या उपमहापौरांचा शर्ट बघायला त्यांच्या जवळ कॉलर पकडायला गेले होते का, असा नागरिकांना प्रश्न निर्माण होतोय. तेव्हा ही जी बनवेगिरी चालू आहे ती बनवेगिरी थांबवण्यासाठी ही संकल्प यात्रा आहे. सारिका साळुंखे, एस9 न्यूज ठाणे. विक्रोळी कन्नमवार नगरमधील महानगरपालिकेच्या उद्यानाची दुरावस्था. एकीकडे लहान मुलांना खेळण्यासाठी मोकळ्या जागा शिल्लक नसताना महानगरपालिकेच्या अखत्यारीत उद्यानांची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. विक्रोळीच्या कन्नमवार नगर 2 मधील महानगरपालिकेच्या उद्यानाची दुरावस्था झाली आहे. 4 वर्षापूर्वीच नूतनीकरण झालेल्या या उद्यानाची हालत आज अत्यंत खराब आहे. बोटीच्या आकाराच्या या उद्यानाची माहिती दर्शविणारा नामफलक गंजलेल्या अवस्थेत असून त्याच्यावरील कोणतीही माहिती दिसत नाहीये. तर या उद्यानातील सर्व साहित्य मोडकळीस आलेले आहे. लहान मुलांसाठी असणाऱ्या साहित्यातील लोखंडी खेळणी गंजून जमिनीवर धूळ खात पडली आहेत. त्याचबरोबर उद्यानात घुशींनी जागोजागी बिळं केली आहेत. त्यामुळे खेळणाऱ्या मुलांना अपघाताचा धोका निर्माण होत आहे. तसेच उद्यानाची भिंतही कमकुवत झाली असून तिला जागोजागी तडे गेले आहेत. या उद्यानाच्या झालेल्या दुरावस्थेमुळे मुलांनी खेळायचे कुठे हा प्रश्न निर्माण झालाय. तसेच उद्यानाच्या दुरावस्थेमुळे या उद्यानाचा ताबा प्रेमी युगुलांनी घेतला आहे. भरदिवसा प्रेमी युगुले उद्यानामध्ये बसून करत असलेल्या अश्लील चाळ्यांमुळे येथील सामाजिक वातावरण बिघडत आहे. अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणती दाद मिळालेली नाही. तसेच उद्यानाच्या दुरावस्थेमुळे अपघात होण्याची शक्यताही कन्नमवार नगरचे रहिवासी प्रकाश तळवी यांनी एस9शी बोलताना व्यक्त केली. मेन म्हणजे त्याच्यामध्ये काही मेंटेनन्स अजूनपर्यंत ठेवलेलं गेले. मला तर आठवतं अजूनपर्यंत कोणी पालिकेचा कर्मचारी इकडे येऊन त्यांनी काही साफसफाई किंवा आणखीन जे मोडकळीचे जे साहित्य आलं, सामान जे तुटलेलं आहे त्याच्यावरती अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करताना कोणी दिसलेलं नाही आहे. त्याचप्रमाणे तिकडे साईबाबा मंदिर आहे त्याच्या बाजूला वगैरे इथे संध्याकाळच्या वेळी ते कपल्स वगैरे बसलेले असतात. पोलीस स्टेशनला पण या संदर्भामध्ये सांगितल्यानंतर त्यांनी आमच्या याच्यामध्ये येत नाही, तुम्ही महानगरपालिकेला सांगून तिथे कोणी कर्मचारी ते ठेवणार असेल तर ते व्यवस्थित होऊ शकतं अशा प्रकारे त्यांनी उत्तर दिलं होतं.
आणि सामान पाहिलं तर तुम्ही पूर्णपणे मोडकळीस आलेलं आहे. आतमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही, बाटल्या वगैरे काचेचे फुटलेले सामान. त्यामुळे लहान मुलं पण आतमध्ये जायला खूप हे होतात, म्हणजे भीतीच वाटते. त्यांच्यासमोर पालक असेल तरच कोणी घेऊन येऊ शकतं, कारण तुम्ही स्वतंत्रपणे त्यांना खेळायला देऊ शकत नाही तिथे. त्याचप्रमाणे कटडे वगैरे तुटायच्या मार्गावरती ते पाहिलं तर मोठा क्रॅक गेलेला आहे, कधीही तो पडू शकतो तिथून. याच्यावरती त्यांनी साधारणपणे नगरसेवक आणि कर्मचारी त्यांचं लक्ष असलं पाहिजे, परंतु काही नाही आहे तसा प्रकार, कुणाला काही पडलं नाही त्याच्याशी. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक व आदर्श प्रतिष्ठानच्या वतीने मैदानांचे संवर्धन व सुदृढ आरोग्याच्या उद्देशाने मैदानी खेळ खेळण्याचा केला नव्या वर्षी संकल्प. सुदृढ आरोग्य ठेवण्याकरिता पौष्टिक आहारासह व्यायामाचीही तितकीच आवश्यकता असते. वैद्यकीय सल्ल्यानुसार मैदानी खेळ खेळल्यास आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते. मात्र काँक्रिटीकरणाच्या पसरलेल्या जाळ्यामुळे मैदानाचा तुटवडा भासतो. ज्येष्ठांकरिता नाना पार्क आहेत, मात्र मैदानाच्या अभावी शाळकरी मुलांनी खेळायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो. या मैदानाच्या संवर्धनाकरिता प्रशासनही बेफिकर असून ज्येष्ठांनी त्याकरिता पुढाकार घेतला आहे. ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संघ, अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघ व आदर्श प्रतिष्ठान यांनी एकत्र येऊन नव्या वर्षात मैदानी खेळ खेळण्याचा अनोखा संकल्प केला आहे. प्रताप सिनेमाजवळील मैदानात या संकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मैदानाचे संवर्धन व सुदृढ आरोग्य हा या संकल्पाचा मूळ उद्देश असून डॉक्टर संतोष कामेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. आपण दरवर्षी वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो. यावर्षी असा विचार केला की नवी वर्ष संकल्पना 30% लोक दारू प्यायला जातात. परवा आमच्या रिसॉर्टवरती कार्यक्रम होता, लोक दारू प्यायला आले होते, पण मैदानावरती खेळण्याबद्दल की ऍक्टिव्हिटी करूया आपण, त्यासाठी सहभाग घेतला जात नाही. मग त्यासाठी एक संकल्पना आली की आपण एक नवीन वर्ष सुरुवात आपण 2 जानेवारी आज आहे, त्यानिमित्त सगळ्यांनी मैदानावरती खेळायला येऊया. म्हणून आज आपल्याकडे अनेक डॉक्टर आहेत, वकील आहेत, शिक्षक आहेत, स्वतः मी ट्रेनर आहे, अशा वेगळ्या क्षेत्रातील लोक या ठिकाणी मैदानावरती बोलवलं आपण. आणि सकाळी बरोबर 6:15 वाजता लोक सगळे मैदानावरती आले. आणि त्यामध्ये ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक संघ, अंतरंग सामाजिक संस्था, प्रेरणा हास्य क्लब आणि आदर्श प्रतिष्ठानच्या माध्यमातून पितांबरीने याचा पुढाकार घेतला की लोकांना नाश्त्याची व्यवस्था त्यांनी करून दिली आपल्याला आज.
तर अशा प्रकारचा हा उपक्रमासाठी आम्ही विचार केला की मैदानामध्ये जावं, जेणेकरून मैदानावरती जर आपण खेळलोच नाही तर मग त्या ठिकाणी त्या मैदानावरती मग इतर बिल्डर लोक मला काही इतर लोक आपला डोळा ठेवतात, मैदानाचा वापर मग इतर कार्यासाठी केला जातो. त्यामुळे आपण नागरिकांनी मैदानावरती खेळायला सुरुवात करूया. म्हणजे आज आपण मैदानावर खेळतोय तर आपण आता उद्या आमदारांना, इथल्या नगरसेवकांना आणि TMCला सांगू शकतो की मैदानावरती लोक खेळतात पण इथे प्राथमिक जी सुविधा पाहिजे, बेसिक सुविधा पाहिजे, टॉयलेट्स पाहिजे ते या ठिकाणी नाही आहे. ते टॉयलेटची व्यवस्था करावी, बसायला एखादी व्यवस्था करावी, पाणी प्यायची व्यवस्था करावी, या ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवावा, साफसफाई मैदानाची करावी. आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा की नवीन वर्षाने लोकांनी मैदानावरती यावं आणि थोडंसं आर्थिक जे आपलं बरोबर आपण थोडंसं शारीरिक देखील महत्त्वाचं असतं. त्यामुळे शारीरिक दृष्टिकोनातून लोकांनी मैदानावरती खेळावं, तंदुरुस्त राहावं, हा त्यामागे एक आपला संकल्पना होती. आणि असे अनेक समूह जो आहे, प्रेरणा समूह किंवा ब्रह्मांड, त्यामागे ती वेगळी कल्पना अशीच आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त आरोग्याच्या दृष्टिकोनातून जागृत असावं किंवा आरोग्य सांभाळावं. म्हणून आपण या ठिकाणी खेळलो आणि मला आनंद वाटेल की अनेक मी माझ्या मित्रमैत्री म्हणतो, राजा मॅडमला किंवा बाकी लोक आहेत की त्यांनी मैदानामध्ये सकाळी आम्ही धावायचं खेळलो, साखळीने खेळलो, बटाटा शर्यत, त्याच्यानंतर काही गेम खेळलो, लगोरी खेळलो. आता क्रिकेट शेवटचं बाकी आहे तर क्रिकेट आपण खेळणार आहोत. तर खेळामागे लोकांनी मैदानामध्ये यावं, तंदुरुस्त राहावं, फिट राहावं, हा त्यामागे मुद्दा आहे. आणि मला खूप चांगलं सहकार्य अनेक लोकांनी केलं. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षिका, डॉक्टर्स, ॲडव्होकेट इत्यादी विविध क्षेत्रातील वर्ग या संकल्पात सहभागी झाला. मैदानावर लगोरी, क्रिकेट यासारखे खेळ खेळण्यात आले. ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील आनंद यावेळी टिपण्यासारखा होता. त्यानेही या उपक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला आमचे आदर्श प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कामेरकर यांनी सांगितलं की मला असा कार्यक्रम घ्यायचा आहे की ज्येष्ठ नागरिकांना, आपल्याला इकडे सगळे ज्येष्ठ नागरिक आमचे सकाळी फिरायला जातात, मॉर्निंग वॉक करतात, हास्य दरबार वगैरे त्यांचं भरतो, सगळं काय करतायत, परंतु त्या ठिकाणी आम्हाला काय त्यांच्याकडून खेळ घ्यायचे आहेत, खेळण्या पाहिजे. परंतु आज मी या ठिकाणी, मी वर्तकनगरला राहतो, पण मला कामेरकरांनी बोलल्यानंतर मी या ठिकाणी आल्यानंतर मला असं दृष्टीच पडलं की ही ज्येष्ठ नागरिक आहेत की 10-12 वर्षाची मुलं आहेत. कारण एवढ्या प्रकारे त्यांचे हे करत होते की जसं पाहिजे तसं आपण जसे लहान मुलं उधळतात, नाचतात, जिकडे तिकडे हिंडतात, फिरतायत, त्याप्रमाणे सगळं सळत होतं. आणि त्यांना कंट्रोल करायला काही लोक होते, इकडे या, इकडे या, हे जसं आपण लहान मुलांना बोलतो त्याप्रमाणे करत होते. आणि खरंच मला आश्चर्याचा धक्का बसला. ही ज्येष्ठ नागरिक 70-80 वर्षापर्यंतची जी ज्येष्ठ नागरिक आहे, ही ज्येष्ठ नागरिक मला नाही वाटत कारण आमचे संतोष कामेरकर लहान मुलांमध्ये लहान मुलगा, मोठ्यांमध्ये मोठे वागतात, त्याप्रमाणे आम्ही पाहिलं की या ज्येष्ठ नागरिकांना त्याने लहान केलं आणि सगळ्या प्रकारचे खेळ खेळले. पाराकोटीचा आनंद होतो की त्यांच्या व्यायामामुळे एकाही खेळ, कुठल्याही माणसाला, कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारे दुखापत झाली नाही आणि हास्य उल्लेखाप्रमाणे ते खेळत राहिल्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि कामेरकरांना सांगतो की असा उपक्रम नेहमी आपण राबवावा. आज मैं इधर आया, मुझे ऐसा लगा कि मैं 12 या 15 साल का बच्चा हूँ और वो जो मुझे आनंद मिला है बहुत सालों के बाद, इसके लिए जिन्होंने हमें इनवाइट किया है उसका बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद करता हूँ. ज़्यादा तो ऐसा मुझे कुछ बोलना नहीं चाहता, फिर भी एक मुझे बहुत पसंद है जो प्रेरणादायी सॉन्ग रहता है. सब लोगों ने कुछ न कुछ बोला है तो मैं एक खाली मुखड़ा पिक्चर का जो गीत है वो गाने की कोशिश करता हूँ. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. ओ राही, 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 ओ राही. कामचे कामेरकर यांचं कौतुक करतो कारण त्यांनी एवढ्या सर्व निरनिळ्या वयोगटातील लोकांना एकत्र करून आणि ते सुद्धा भल्या पहाटे मुंबईसारख्या ठाण्यासारख्या शहरामध्ये हे आज दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललंय. कारण सगळे नुसतं कॉम्प्युटर आणि नेटवर्किंगच्या जमान्यात नुसते बौद्धिक आणि म्हणजे क्रियेविणं वाचाळ आता व्यर्थ आहे. त्याप्रमाणे नुसतं नेट कॉम्प्युटरने जग चालणार नाही, तर पहिल्यांदा शारीरिक काहीतरी ऍक्टिव्हिटी व्हायला पाहिजे.
म्हणून ह्यावर्षीचं मी ब्रीद वाक्य घेतलेलं आहे की क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. ऍक्शन स्पीक्स बेटर दॅन वर्ड. आणि आज त्यांनी भरपूर ऍक्शन आमच्याकडनं करून घेतल्या. त्यामुळे आमचे जे बेसिकली 80% लोक की जे डायबिटीस, ओबेसिटी आणि हार्ट ह्याच्यामुळे जे अफेक्टेड आहेत शहरामधले, त्यांच्यासाठी अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी ही त्यांना सुदृढ करेल असा मी माझं सुद्धा प्रसन्न फाउंडेशन फॉर स्किल एज्युकेशन आणि कौशल्य वृद्धी ही ते क्रियाशील कौशल्य वृद्धी ते घडवत आहेत आणि नेतृत्व गुणही ते राबवत आहेत सगळ्यांमध्ये. ह्याबद्दल मी त्यांचं खरोखर त्यांना छान कौतुक करून त्यांना शाबासकी द्यावी असं मला वाटतंय. मैदानांसह त्यांच्या स्वच्छतेचीही तितकीच आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. स्थानिक नगरसेवकांना या उपक्रमाची पूर्वसूचना देऊनही मैदान स्वच्छ न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. पूर्व द्रुतगती मार्गावर झालेल्या विचित्र अपघातात 2 ठार 1 जखमी. आज सकाळी 8च्या सुमारास पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने सियाट कंपनीचे टायर घेऊन जाणारा ट्रक वळणावर अचानक उलटला. त्यामुळे झालेल्या अपघातात 2 टॅक्सी आणि एका रिक्षाचे नुकसान झाले. नाहूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचे वळणावर नियंत्रण सुटल्याने सदर ट्रकने वळणावर उभ्या असलेल्या MH01 AT1043 या टॅक्सीला धडक दिली. या टॅक्सीचा चालक आणि महिला सहप्रवासी जागीच ठार झाले. प्रणाली मिडबावकर या 35 वर्षीय महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर सदर टॅक्सी चालकाचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. तर MH03 AA938 या रिक्षाचेही या ट्रक अपघातात मोठे नुकसान झाले. सदर रिक्षा चालक लघुशंकेसाठी रिक्षातून उतरल्याने रिक्षा चालक या अपघातातून बचावला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. मृतांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. तर सदर अपघातासंबंधी विक्रोळी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विक्रोळी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तावरे सदर प्रकरणाचा तपास करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह कौस्तुभ दर्वे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळेसाठी अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाण्याहून अहमदनगरकडे जाणाऱ्या एसटीचा माळशेज घाटात अपघात.
ठाणे एसटी स्थानकातून सकाळी 6:45 वाजता निघालेल्या ठाणे अहमदनगर या एसटीचा माळशेज घाटात दुर्दैवी अपघात झालाय. समोरून येणाऱ्या लाकडाने भरलेल्या ट्रकवर एसटी चालकाचा ताबा सुटल्याने ही एसटी आदळली. सकाळी 9:10च्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय, तर 30 जण हे गंभीर जखमी आहेत. जखमींवर मुरबाडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एकूण 37 जण या बसमधून प्रवास करीत होते. एकूण 80 फूट खोल अशा दरीमध्ये ही बस कोसळली आहे. S9 न्यूज ठाणे. ठाणे महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत लोकशाही आघाडी पुन्हा एकदा युतीला धक्का देण्यास सज्ज. लोकशाही आघाडीचे सर्व गटनेते आणि शहर अध्यक्ष यांची राष्ट्रवादी प्रदेश कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयात काल गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत संख्याबळ कमी असले तरी तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय झाला असल्याचे समजते. 2 सदस्यांच्या जीवावर परिवहन समिती काबीज केल्यामुळे मनोबल वाढलेल्या आघाडीच्या नेत्यांनी युतीचे सदस्य गळाला लावण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. महापालिकेत युतीकडे 65 तर आघाडीकडे 61 सदस्य आहेत. उपमहापौरपदाची आगामी काळात ही निवडणुकी जिंकण्याकरिता आघाडीला युतीचे 3 नगरसेवक फोडावे लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर आघाडीने युतीच्या 5 नगरसेवकांशी संपर्क साधला असून त्यापैकी 3 तरी व्हायला लागतील असा अंदाज आघाडी व्यक्त करते. आघाडीचे हे गणित यशस्वी झाले तर युतीला पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता आहे. S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडींवर. विक्रोळी कन्नमवार नगरमधील उद्यानाची दुरावस्था, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष. आदर्श प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांनी केला मैदानी खेळ खेळण्याचा व संवर्धनाचा संकल्प. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.